खरं तर एका क्विंटल मागे येणारा खर्च हे 2,000च्या जवळपास जातं आणि त्याच्यामुळे त्याला आता उरलेला जो निधी आहे तो राज्य सरकारनं प्रोत्साहन निधी म्हणून किंवा चढ उतार निधी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी दिला पाहिजे। त्यांचं स्वागत आहे का त्यांनी जे आंदोलन केलं, फक्त ते आंदोलन केल्यानंतर आज आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा हेच हाल झाले। म्हणजे असं होऊ नये, सत्तेच्या बाहेर आहे म्हणजे मग शेतकरी आठवायचा आणि सत्ता आल्यानंतर मग शेतकऱ्याला दूर करायचं असं होता कामा नये। त्यांनी आंदोलन केलं त्याचं आम्ही स्वागतच करतो, पण तुम्ही या शब्दाला कायम राहिले पाहिजे। जसं गिरीश महाजन जे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी कापसाले 7,000 का 8,000 रुपये भाव मागितला होता, त्याला 10 वर्ष झाले। सत्तेत आल्यानंतर मग ते शांत बसले असं होता कामा नये। ते काँग्रेसनं तसं टिकून ठेवला पाहिजे शब्द, एवढ्या अपेक्षा आहे। हा त्याचा काही प्रश्नच नाही ना, सूट द्यायचं कामच नाही आहे। काय झालं, घोषणा अधिवेशन काळात झाली, त्याची तरतूद पण झाली, आता बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतर त्याला आचारसंहिता लागण असा काही संबंधच येत नाही। आणि मला असं वाटतं का मा अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवशीच तो GR निघेल आणि तो निघाला पाहिजे, कारण राजमाता राष्ट्रमाता आमच्या अहिल्यादेवी यांचा जन्मदिवस 31 मे आहे आणि ही योजनासुद्धा अहिल्यादेवींच्या नावानं आहे। मात्र शासनानं हा प्रयत्न केला पाहिजे का 31 तारखेला हा शासन निर्णय काढला पाहिजे, जेणेकरून त्याचा एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल।